तर पहिला प्रश्न माझा असा आहे की SIR म्हणजे काय? खूपदा असं होतंय की BLO येतात पण नसतात, पण अजून 3 वेळा जर ते येऊन गेले तरी सुद्धा नसेल घरी कोणी, मग तेव्हा काय करायचं? मतदाराच्या गृहभेटीच्या वेळी गणना पत्राशिवाय अन्य कोणते कागदपत्र हे मतदाराला द्यावे लागतात? मतदार इन्फॉर्मेशन फॉर्म हे ऑनलाईन भरू शकता का आपण? खूप सारे लोक अशी असतात जिल्ह्यात आणि शहरात की जे भाड्याने राहतात आणि मग कामासाठी ते बाहेर असतात, ठीक आहे, मग त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचवायची? ऍबसेंट तुम्ही तिथे राहत नाही, तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले, तुम्ही डेथ झाली, तुमची डेथ झालेली आहे किंवा तुमची दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी अप्रोच आहे, हे सगळे रिझनमुळे तुमचं नाम बदलणार. ज्या नागरिकांनी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत व ज्यांची नावे अद्याप मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही आहेत, तर अशा वेळी त्यांनी काय करायचे? इनफॅक्ट मी पण माझे जो मूळ गाव आहे तिथे मी आता नाही आणि तिथे आता SIR चालू आहे, तर माझा जो SIRचं काम आहे माझे घरचे सदस्यांनी केलेलं आहे. सर्व अकोलेकरांना आणि जिल्ह्यातील जितकेही लोक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नमस्कार अकोलाकर, अकोला न्यूज नेटवर्क मधून दिव्या आहे तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आहे अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय वर्षा मीना मॅडम. आणि खूप सारे प्रश्न आता माझ्याकडे आहेत, कारण आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात एकच प्रश्न चर्चेमध्ये आहे, तो आहे SIR. आणि याची संपूर्ण माहिती जाणण्यासाठी आज मी मॅमकडे आलेली आहे. नमस्कार मॅडम. नमस्ते. सो कुठे ना थांबता मी आता चालू करेल मॅडम, कारण प्रश्नांची यादी खूप मोठी आहे आणि लोकांपर्यंत आपल्याला ती माहिती पोहोचवायची आहे. तर पहिला प्रश्न माझा असा आहे की SIR म्हणजे काय? SIR हा एक प्रक्रिया आहे, याचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आपला जो इलेक्टोरल रोल आहे त्याच्या प्युरिफिकेशनची हा एक प्रक्रिया आहे. दरवर्षी आपला काही नाम डिलीट होतात, काही नाम ऍड होतात, पण एक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रक्रिया आहे. खूप कारणमुळे आपली मतदार यादीमध्ये चेंजेस येत आहे. काही लोक दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये जातात, लग्न होऊन आपली जो महिला आहे ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊन जात आहे, काही डेथ मुळे पण चेंजेस येत आहे. तो हे सगळे कारणमुळे आपली जो मतदार यादी आहे त्याच्यात चेंजेस होत आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एक ॲक्युरेट, कम्प्लीट आणि फ्री फ्रॉम एरर अशी एक आपला इलेक्टोरल रोल तयार करण्याची जो प्रक्रिया आहे याला आम्ही SIR म्हणतो. याचा हेतू आहे की एकही आपला जो एलिजिबल वोटर आहे ते सुटला नाही पाहिजे आणि इनएलिजिबल वोटर याच्यात इन्क्लूड झाला नाही पाहिजे. ओके ओके, बरोबर मॅम. आणि त्यासोबतच मॅम हा कार्यक्रम कधी राबविला जातो? हा जो SIR ची प्रक्रिया आहे आपली लास्ट 2002 ते 2004 मध्ये झाली होती. आता जवळजवळ 24 वर्षानंतर हा प्रक्रिया परत होत आहे. आताचा जो आपला महाराष्ट्रासाठी शेड्यूल आलेला आहे, आपल्याला 29 जुलै पर्यंत घरोघरी भेटी आपले BLOs देतात आणि जो आपला इन्युमरेशन फॉर्म आहे त्याची भरण्याची प्रक्रिया चालू आहे. 29 जुलैच्या नंतर आपला 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट इलेक्टोरल रोल प्रसिद्ध होणार आहे. 5 ऑगस्टच्या नंतर हा इलेक्टोरल रोलवर काही आक्षेप जरी आले ते आक्षेपवर हिअरिंग होणार आहे. लोकांना नोटिसेस दिले जाणार आहे आणि हिअरिंगच्या नंतर 7 ऑक्टोबरला आपला फायनल इलेक्टोरल रोल प्रसिद्ध होणार. ओके ओके, थँक्यू मॅम. अजून एक प्रश्न आहे, कारण प्रश्न खूप सारे आहेत. तर गणना प्रपत्रामध्ये कोणती माहिती भरावीची आहे मॅम? अगदी महत्वाचं. आपला जो इनॉमिनेशन फॉर्म आहे आतापर्यंत मला वाटतं सगळे अकोलाकरांकडे ते पोहोचलेला आहे, तुम्ही बघितला आहे. ज्याच्यात जे भरण्याबद्दल काही सूचना मला द्यायची आहे. आपले इनॉमिनेशन फॉर्मचे 3 पार्ट आहे. वरचा जो पार्ट आहे, पार्ट नंबर 1 फर्स्ट सेक्शन, तो भरला गेलाय. त्याच्यात तुमची कॉन्स्टिट्युएन्सीचे नाम, पार्ट नंबर, तुमची फोटो, ते सगळे त्याच्यात ऑलरेडी भरून तुम्हाला दिली गेली. त्याच्या जवळ एक सेक्शन आहे, तिथे तुम्हाला तुमची नवीन फोटो लावायची आहे. फोटो लावणे कंपल्सरी नाही, याच्याबद्दल पुढे मी डायरेक्शन देणार आहे. आपला जो सेकंड सेक्शन आहे त्याच्यात 2 ऑप्शन आहे. एक तो सेल्फ मॅपिंगचा, जरी समजा तुमच्या 2002 ची यादीमध्ये नाम आहे तर तुम्ही तिथे सेल्फ मॅपिंग करू शकता. आणि तिथे प्रोजेनी मॅपिंगचा पण नाम आहे. तुमची जरी डिटेल 2002 ची यादीमध्ये नाहीये, तुमचं नाव तिथे नाहीये, तर तुमच्या आई वडिलांचे असेल किंवा तुमच्या आजोबांचे असेल तर त्यांची माहिती तिथे लिहायची आणि प्रोजेनी मॅपिंग करायची आहे. जो थर्ड सेक्शन आहे त्याच्यात खूप बेसिक डिटेल्स तुम्हाला भरायची आहे. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, आधार नंबर, फोन नंबर, पेरेंट्सचे नाम, हे तुम्हाला भरायचे. ओके. आणि मॅम या सर्व प्रोसेसमध्ये मतदारांकडून काय अपेक्षित आहे? मतदारांकडून हा अपेक्षित आहे की एक तो जेव्हा BLO तुमच्याकडे येत आहे कृपया करून तुम्ही त्यांना वेलकम करा. त्यांचं काही खाजगी काम नाही, आपली सगळ्यांची नागरिकांमधून ड्युटी आहे.
त्यांनी जो तुम्हाला फॉर्मची प्रत दिली आहे, बेस्ट तो हा असेल की तुम्ही ऑन द स्पॉट भरून जरी तुम्हाला त्यांना दिला तर त्यांचा वेळ वाचेल, त्यांना परत यावं नाही लागेल. पण जरी समजा तुमच्याकडे तेव्हा तुमच्याकडे डिटेल्स नाही तर तुम्ही तो फॉर्म ठेवा, तुमच्याकडे भरून ठेवा. आमचे BLO परत तुम्हाला भेट देणार आहे आणि त्यांना भरून फॉर्म द्या. अच्छा. अजून मॅम, जर BLOच्या घर भेटीच्या वेळी मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतेही प्रौढ सदस्य घरी उपलब्ध नसतील तर अशा व्यक्ती गणनापत्र कसे भरून घेता येईल आपल्याला? जरी तुम्ही घरी नाहीये तर आपले BLO हे फॉर्म तुम्हाला घरी देणार आहे. तुम्हाला समजा तुमचे डोरचे खाली सोडणार आहे आणि तिथे आपले BLOची नाम आणि फोन नंबरची डिटेल पण तुम्हाला तिथे देऊन जाणार आहे. तुम्ही नंतर त्यांना कॉल करू शकतात आणि तुमचे सोयीप्रमाणे त्यांना वेळ सांगू शकतात आणि त्यांच्यासोबत एक विजिट शेड्यूल करू शकतात. अच्छा. आणि मॅम, इथे मी हे पण प्रश्न विचारेल, कारण खूपदा असं होतंय की BLO येतात पण नसतात, पण अजून 3 वेळा जर ते येऊन गेले तरी सुद्धा नसेल घरी कोणी, मग तेव्हा काय करायचं, की त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचेल मग? तो असे जे फॉर्म्स आहे ते आम्ही अनकलेक्टेबल ठेवणार आहे. च्या पर्पज ही यही आहे की जे लोक तिथे नाहीये, काही परमनंटली शिफ्टेड झाले किंवा डेथ झाले किंवा त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी त्यांनी आपलं इलेक्शन कार्ड बनवून घेतलंय, तर असे लोकांना आपल्याला डिलीट करायचे. असे लोकांच्या नाम मतदार यादीमधून डिलीट होणार आहे. त्यांच्या जो फॉर्म आहे ते अनकलेक्टेबल आणि सोबत रिझन लिहून रिझन त्याच्यात टाकून आपला त्यांचे नाम मतदार यादीमधून कमी होणार. म्हणजे भरणं फार आवश्यक आहे, बरोबर? आणि त्यासोबतच मॅम, मृत व्यक्तींची गणना पत्रावर काय कारवाई करता येईल आपल्याला? जसं मी सांगितलं की असे फॉर्म जे अनकलेक्टेबल असणार आहे, ज्यांचे नाम इलेक्टोरल रोल मध्ये कम होणार आहे, त्याच्यात एक क्रायटेरिया डिसीज म्हणजे मृत व्यक्तींच्या पण आहे. जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या पण फॉर्म वर आम्ही अनकलेक्टेबल डिसीज म्हणून लिहिणार आहे आणि त्यांच्या नाम पण इलेक्टोरल रोल मधून कमी होणार आहे. अच्छा. आणि खूपदा असं होतं मॅम की आता एखादा कॅन्डिडेटचे दोन्ही ठिकाणी नाव असेल तर मग तेव्हा त्यांनी काय करायचं, की या प्रोसेसला काय पर्याय आहे? SIRचा एक इम्पॉर्टंट आणि महत्वाचा उद्देश हा पण आहे की एक इलेक्टोरलच्या 2 ठिकाणी नाम असलं पाहिजे. RPA रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टचे सेक्शन 17 आणि 18 मध्ये हा एकदम चुकीचं काम आहे आणि हे जरी तुम्ही जाणबुजून केलेला आहे तो याच्यात 1 वर्षपर्यंतची सजा आणि फाईन पण आहे. पण समजा तुमच्या 2 ठिकाणी नाम आहे तर तुम्हाला विचारलं जाणार आहे की तुम्ही कुठे तुमच्या नाम कुठली यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाम हवे, ते ठिकाणी तुमचे नाम आम्ही ठेवणार आहे आणि दुसरे ठिकाणी जे ठिकाणी तुमचं नाम आहे ते तिथून तुमचे नाम कमी होणार. अच्छा, ओके. अजून मॅम, मतदाराच्या गृहभेटीच्या वेळी गणना पत्राशिवाय अन्य कोणते कागदपत्र हे मतदाराला द्यावे लागतील? आपल्याला माहिती जे ज्याच्यात अपेक्षित आहे ते माहिती भरायची आहे आणि एक व्हॅलिड डॉक्युमेंट जो आपली इलेक्शन कमिशनची प्रिस्क्राईब लिस्ट आहे त्याच्यात एक व्हॅलिड डॉक्युमेंट सोबत हे करायचं. जरी तुमच्या नाम मॅप नाही झालेला, कारण जरी मॅप आहे म्हणजे तुमच्या 2002ची यादीमध्ये नाम आहे, जरी तुमच्या 2002ची यादीमध्ये नाम नाहीये तर तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावे लागेल ज्याची यादी प्रिस्क्राईब लिस्ट आहे. ओके. आणि मॅम, मतदाराला आपले नवीन छायाचित्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे का? तुम्ही याच्या अगोदर म्हणत होते की डिटेलिंग देणार आहात. दिस इज इम्पॉर्टंट क्योंकि तिथे छायाचित्र लावण्यासाठी एक स्पेस आहे आपल्या इन्व्हिटेशन फॉर्मवर. हा कंपल्सरी नाहीये, कारण तुमचा फोटो ऑलरेडी तिथे आहे. पण जरी तुम्हाला वाटते की तुमचा फोटो जुना आहे किंवा क्लिअर नाहीये तर तुम्ही तुमची एक हार्ड कॉपी देऊ शकतात. दुसरा एक यादी आमच्याकडे अशी आहे जी फोटो ब्लर्ड यादी आहे, ज्याच्यात वी नो की तुमचा फॉर्म इज नॉट सॅटिस्फॅक्टरी, आम्हाला तुमचा फोटो इज नॉट क्लिअर, आम्हाला दुसरा फोटो पाहिजे. तर अशी यादी आम्ही आपल्या BLOsला दिली आहे. असे लोकांना त्यांच्या व्यवस्थित फोटो द्यायचे, बट फोटो हार्ड कॉपी मध्ये द्यायचा हा पण कंपल्सरी नाहीये, क्योंकि खूप वेळी आपल्याकडे समजा नाहीये हार्ड कॉपी, तो आपले BLOs ऑन द स्पॉट फोटो पण काढू शकतात त्यांचे फोन मध्ये, कारण इव्हेंच्युअली हा फोटो आपल्याला स्कॅन करून डिजिटाईज करायची. अच्छा. आणि मॅम, गणनापत्रामध्ये मोबाईल नंबर देणे हा आवश्यक आहे का? इवन मोबाईल नंबर इज नॉट कंपल्सरी, बट इट इज सजेस्टेड की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्या, कारण पुढे समजा तुम्हाला दुसरी सर्व्हिसेस हवे, ऑनलाईन सर्व्हिसेस आहे किंवा BLOला काही तुमच्यासोबत कोऑर्डिनेट करायचे आहे, तर डायरेक्टली तुम्हाला फोनवर. आणि मग मॅम, या पत्रामध्ये आधार क्रमांक देणे सुद्धा आवश्यक आहे का? नाही, आधार क्रमांक इज ऑल्सो नॉट कंपल्सरी. हा ऐच्छिक आहे आणि फॉर्मवर लिहिला आहे. अच्छा.
समजा एखाद्या मतदाराची 2002 मधील मतदार यादीतील नोंदीशी जुळवणी मॅपिंग झाली नसेल किंवा करता आली नसेल तर अशा मतदारांना गणनापत्राचं काय होईल? जसं समजा ज्यांची 2002 मध्ये नाम नाही म्हणजे त्यांच्या मॅप नाही झालाय 2002 मध्ये 2 मध्ये त्यांच्या नाम नाही मतदार बरोबर यादीमध्ये. बरोबर. असे हा जो आपला काम आहे ऑलरेडी 3-4 महिन्यापासून चालू आहे आणि आपल्या अकोलाचा जो आकडा आहे 80% जवळजवळ आपला मॅप झालेला आहे. बरोबर. 20% असे मतदार आहे ज्यांच्या 2002 ची यादीमध्ये नाम नाही. तो ये लोक अनमॅप्ड आहे. आता यांना पण आपला एलिमिनेशन फॉर्म भरायचा आहे, पण त्यांना सोबत एक डॉक्युमेंट जोडायचे आहे बरोबर. आणि याची एक यादी आहे आपल्याला प्रिस्क्राईब प्रूफची. तो डॉक्युमेंट जोडला तर त्यांचे नाम पण आपली फायनलची जो मतदार होऊ यादी आहे, शकते. याच्यात त्यांचे नाम समाविष्ट होईल. ओके. आणि मॅम आयोगाने ठरवून दिलेल्या पुराव्यामध्ये कोणत्या कागदपत्राचा समावेश आहे? येस, ही एक लिस्ट आहे 12 डॉक्युमेंटची यादी आहे, पण बरोबर. एक्झॉस्टिव्ह नाहीये. दुसरे डॉक्युमेंट्स जरी आपल्याला BLO ला वाटलं की एक कॉम्पिटंट अथॉरिटीने दिलाय तो ते पण याच्यात ऍड होऊ शकतात. बट व्हेरी जनरल डॉक्युमेंट, बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट, कास्ट सर्टिफिकेट आणि एक यादी आहे याच्यात जे जे नाम आहे ते तुम्ही देऊ शकता. अच्छा. त्यासोबतच मॅम एखाद्या मतदाराचे मॅपिंग झालेले असेल पण त्यात काही विसंगती आढळल्यास काय करावे अशा वेळेस? येस, याला आम्ही अनॉमलीज म्हणतो. समजा मॅपिंग झाली आहे पण विसंगती आहे. 2002 मध्ये त्यांचे नाम आहे पण समजा नामामध्ये काही डिफरन्स आहे, एज मध्ये काही डिफरन्स आहे, ज्यांच्यासोबत तुमची मॅपिंग झाली आहे त्यांच्या मध्ये काही डिफरन्स आहे. तो ये अनॉमली ची लिस्ट आहे आपल्याकडे. अनॉमली कमी करायला तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावे लागेल. मोस्टली ऍफिडेव्हिट करून पण ही अनॉमली कमी करता येतात. तुम्ही जर रिटर्न मध्ये दिला की अशा आहे आणि पंचनामे केले समजा 5 लोकांसमोर असं सही झाली, तो हे करून पण आम्ही अनॉमली कमी करू शकतो. पण समजा तुमच्या नावामध्ये तफावत आहे तर तुम्ही तुमच्या बर्थ सर्टिफिकेट दिला त्याच्यावर काय नाम आहे, समजा तुमच्या सरनेम मध्ये काही चेंजेस आहे, आपली जो महिलांच्या लग्न होऊन सरनेम चेंज होत आहे, तो मॅरेज सर्टिफिकेट जरी दिला तो ये अनॉमली काही डॉक्युमेंट देऊन कमी करता येईल. ओके. आणि मग एखादी व्यक्ती जर कामासाठी बाहेरगावी असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर मग अशा वेळी काय करायचं? कारण त्यांच्यापर्यंत तर ही माहिती पोहोचणं अशक्य आहे, मग कसं? येस, इनफॅक्ट मी पण माझं जो मूळ गाव आहे तिथे मी आता नाही आणि तिथे आता SIR चालू आहे. तर माझा जो SIR चा काम आहे माझे घरचे सदस्यांनी केलेला आहे. समजा तुम्ही कुठेतरी दुसरी ठिकाणी आहे पण तुम्ही टेम्पररी तिथे लोकेट झालेले, तर टेम्पररी शिफ्टिंग, टेम्पररी मायग्रेशन इज नॉट डिस्क्वालिफिकेशन. तुमचं नाम कमी होणार नाहीये. तुमच्या SIR चं काम तुमचे घरचे दुसरे अडल्ट, दुसरे फॅमिली मेंबर्स करू शकतात आणि तुमच्या ठिकाणी ते सही करू शकतात. तुम्हाला तिथे सही करण्याची पण गरज नाही. ओके. आणि मॅम हे अजून एक महत्त्वाचा प्रश्न की मतदार इन्फॉर्मेशन फॉर्म हे ऑनलाईन भरू शकता का आपण? येस, तुम्ही ऑनलाईन भरू शकताय. बट जरी तुम्ही ऑनलाईन भरला तरी पण आपले BLO तुमच्या घरी तो येणारच आहे, कारण तुम्ही तिथे नक्की राहतात किंवा नाही ते सगळे व्हेरिफिकेशन, त्यांची आयडेंटिटी, तुमची रेसिडेन्शियल ऍड्रेस वगैरे सगळीची ऑथेंटिसिटी करण्यासाठी ते तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही जो ऑनलाईन माहिती भरलेली आहे ते क्रॉस चेक करणार. अच्छा. आणि मॅम खूप सारे लोक असे असतात जिल्ह्यात आणि शहरात की जे भाड्याने राहतात आणि मग कामासाठी ते बाहेर असतात, ठीक आहे, मग त्यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचवायची? तुम्ही जरी समजा दुपारी जेव्हा BLO आले आणि तुम्ही अवेलेबल नाहीये तर तुम्ही ECI नेट ऍप वर तुमची BLO ची माहिती आहे, तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या कधी तुम्ही अवेलेबल आहे याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांच्यासोबत एक मीटिंग शेड्यूल करू शकता. ओके ओके, ठीक आहे. अजून एक मॅम प्रश्न, ज्या मतदाराचे गणना पत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे जमा होणार नाहीत त्याच्याबद्दल काय कारवाई करता येईल आपल्याला? हा जो शेवटचा जो क्रक्स सगळी SIR च्या आहे की जे फॉर्म 3 बार भेटी देऊन जे मतदार भेटले नाही ते तिथे नाहीये, तर याच्या जो इव्हेंच्युअली आपल्याला मतदार यादीमधून ते नाम कमी करायचे आणि असे लोकांच्या ज्यांचा फॉर्म कलेक्ट झाला नाही ते अनकलेक्टेबल मध्ये येणार आहे आणि यांच्या नाम जो आपली फायनल इलेक्टोरल रोल आहे त्याच्यातून कमी होणार. अच्छा. अजून एक प्रश्न मॅम, खूप सारे प्रश्न घेऊन इथे मी आलेली आहे. कोणत्या कारणामुळे अशा प्रकारे गणना पत्र परत प्राप्त होऊ शकणार नाही? ऍबसेंट, तुम्ही तिथे राहत नाही, तुम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले, तुम्ही तुमची डेथ झालेली आहे किंवा तुमची दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी एनरोलमेंट आहे, हे सगळे रिझन मुळे तुमचं नाम कमी होऊ शकतं. अच्छा. वरील कारणामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कुठे पाहता येईल मग?
हा यादी सगळे पब्लिक प्लॅटफॉर्मवर आम्ही प्रकाशित करणार आहे. नोटिसेस आपले जो पब्लिक ऑफिसेस आहे, कलेक्टर ऑफिस, दुसरे ऑफिसेस, तिथे नोटीस बोर्डवर लावणार आहे. हा जो आपली ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे पण आम्ही शेअर करणार आहे. आपली रिकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीजचे जो BLAs आहे त्यांच्यासोबत पण आम्ही शेअर करणार. ओके. आणि मॅम, खूप लोकांच्या मनात ही शंका आहे की SIR मुळे मतदारांची संख्या आणि हे जे आकडा हे कमी होणार आहेत का? हे खरं आहे का? असं नाहीये की ते कमी होणार आहे की आम्ही त्यांचे नाम काढणार आहे. हा SIRचा पर्पज नाही आहे. हा पर्पज SIRचा हा आहे की जो एलिजिबल वोटर्स आहेत त्यांच्या सगळ्यांचे नाम याच्यात ऍड झाला पाहिजे. तर जो इनएलिजिबल लोक आहात त्यांचे नाम कमी पण झालं पाहिजे. अच्छा. आणि हे संपूर्ण प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया किती पारदर्शक आहे? असं जसं मी सांगितलं खूप पारदर्शक आहे. सगळे जो नाम आता आपली जो ड्राफ्ट इलेक्टोरल रोल प्रसिद्ध होणार आहे ते आम्ही सगळे प्लॅटफॉर्मवर टाकणार आहे. बरोबर. तुम्हाला ते दिली जाणार आहे. त्याचे नंतर तुम्हाला जरी काही आक्षेप आहे तर त्याच्याबद्दल हिअरिंग पण आपले EROs घेणार आहे. तुम्हाला नोटिसेस सर्व होणार आहे आणि शेवटची जो फायनल यादी आहे ते पण प्रकाशित होणार आहे. खूप ट्रान्सपेरंट प्रोसेस आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमात मॅम नागरिकांकडून काय अपेक्षित आहे? नागरिकांकडून हा तुमचा पहिला प्रश्न पण होता आणि नक्की हा शेवटचा प्रश्न पण असला पाहिजे आणि आपल्याला वारंवार रिपीट पण केला पाहिजे की आपले BLO ला सहकार्य करा. ते वारंवार तुमच्या घरी जातात. ते सगळे काम सोडले आता आणि आपला प्रशासनचा आता पुरा फोकस SIR वर आहे. तुम्ही त्यांना सहकार्य करा. तुम्ही जेव्हा ज्यांनी फॉर्म दिलाय लगेच भरून दिला तुमच्यासाठी पण सोपं आहे आणि त्यांच्यासाठी पण सोपं आहे. पण त्यांना तुम्ही वेळ द्या आणि जो फॉर्म आहे व्यवस्थित भरून BLOs ला द्या. नक्की मॅम, नक्की होईल, असंच होईल. आणि त्यासोबत स्वयंसेवी संघटनाकडून काय मदत अपेक्षित आहे आपल्याला? हे फक्त आपले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सगळे घर शोधणे, कुठे कोण राहत आहे, किती मेंबर्स आहे, ते सगळं करणे शक्य नाहीये. त्याच्यामुळे आपली जो व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे त्यांचा सहयोग पण खूप महत्वाचा आहे. आपले जो BLAs आहात, आपले जो NGOs आहात ते पण आपला खूप सहकार्य करत आहे. स्पेशली घर ऍड्रेसेस शोधण्यामध्ये आपले व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनचं खूप महत्वपूर्ण योगदान आहे. बरोबर. अजून मॅम, एक प्रश्न आहे. ज्या नागरिकांनी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत व ज्यांची नावे अद्याप मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही आहेत, तर अशा वेळी त्यांनी काय करायचंय? असे जो मुलं आहात त्यांचा जो रेग्युलर प्रोसेस आहे, म्हणजे जो 18 वर्षाचे झालेले आहे, ऑन और बिफोर 1 ऑक्टोबर 2026, कारण 5 ऑक्टोबरला 7 ऑक्टोबरला आपली फायनल इलेक्टोरल रोल प्रसिद्ध होणार आहे. बरोबर. 1 ऑक्टोबर ला किंवा त्याचे अगोदर जे 18 वर्षाचे झालेले आहे ते त्यांच्या फॉर्म 6 भरून त्यांच्या नाम हा इलेक्टोरल रोल मध्ये समाविष्ट करून घेऊ शकतात. अच्छा. मॅम, एखादी विवाहित महिलेचे 2002 नंतर विवाहामुळे आडनाव बदललेले असल्यास, ठीक आहे, तिने काय करावे? तर या प्रोसेससाठी काय आहे? कारण तिचे मॅपिंग विवाहानंतरच्या नवीन आडनावाने 2002 मध्ये SIR तर होऊ शकेलच ना, तर मग कसं करायचं त्यांनी? जे महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या जो ठिकाण आहे ते नक्की बदलून जाते. तर त्यांना जे ठिकाणी ते अगोदर होते तिथून त्यांचे नाम कमी करून जे ठिकाणी ते आता आहे तिथून त्यांच्या नाम समाविष्ट करून घेतला पाहिजे. याच्यासाठी त्यांना जे काही दस्तावेज लागते, सरनेम त्यांच्या चेंज झालं समजा, तो त्यांना मॅरेज सर्टिफिकेट वगैरे दाखवून ते त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ शकतात. सगळी महिलांना आता हा तुमच्याकडे एक संधी आहे की तुम्ही नवीन ठिकाणी तुमच्या जो मॅपिंगचं काम करून घ्या. कारण नाही तर तुम्हाला सेपरेटली जाऊन BLO सोबत कोऑर्डिनेट करून ते सगळा दस्तावेज दाखवावा लागतात. पण आता BLO तुमच्या घरी येत आहे, तुमची सोयीप्रमाणे काम होत आहे. याचा तुम्ही सगळे लोक फायदा घ्या आणि आमच्या सगळ्यांचा सहयोग करा. नक्कीच मॅम, नक्कीच सर्वे करतील. आणि मॅम, आता फॉर्म भरणं झाला किंवा मग सबमिट करणं झालं तर याची शेवटची तारीख वगैरे काय आहे? आता 29 जुलै पर्यंत आपल्याला सगळे फॉर्म भरून घेऊन डिजिटाईज करायचे आहे. शेवटची तारीख फॉर्म भरण्यासाठी 29 जुलै आहे. अच्छा. आणि मॅम, आता समजा की कोणाला माहिती हवी असेल तर मग संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी कुठे जायला पाहिजे? आपली ECI नेट ऍप आहे, तुम्ही ऍप डाउनलोड करा. इथे सगळी डिटेल्स आहे, तुम्ही बघू शकता. तुमची BLOचं नाम, फोन नंबर पण बघू शकतात आणि तुमच्या सगळी डिटेल तुम्ही बघू शकता. तो हा ऍपचा तुम्ही वापर करा. आम्ही हेल्प डेस्क केलेली आहे कलेक्टर ऑफिसमध्ये. तुम्ही इथे येऊन इन पर्सन पण आपली लोकांसोबत डिस्कस करू शकता. आणि दुसरे जो आपले EROs चे ऑफिसेस आहेत तालुका स्तरावर पण आम्ही हेल्प डेस्क केलेली आहे. तिथे पण जाऊन तुम्ही पर्सनली तुमचे जे काही इश्यू आहे ते पण तुम्ही करू शकता. दुसरा, आपले जो BLO आहे ते कॅम्प घेतात. तुमचा जो सेंटर आहे पोलिंग बूथ
तिथे ते बसतात दिवसात 2-3 तास आणि समजा तुम्ही तुमचे प्रमाणे तिथे जाऊन तुमच्या SIR काम करू शकतात. तो कॅम्पमध्ये पण समजा जास्तीत जास्त लोकांच्या आपल्याला सहयोग भेटला तो आपला जास्तीत जास्त काम अकोलामध्ये SIR होणार आहे. आतापर्यंत आपला 40% काम झालेलं आहे. पुढचे 14 दिवसात आपल्याला 100% काम करायचे आहे. नक्की त्याच्यात सगळ्यांचा सहयोग खूप खूप महत्त्वाचा आहे. नक्की. आणि मॅम जिल्हा अधिकारी ऑफिसमध्ये काही आहे का इथे की कोणी आलं आणि त्यांना माहिती हवी असेल तर इथे इथे हेल्प डेस्क आहे. खाली आम्ही पोस्टर लावलाय की कुठे जायचंय गाईड करण्यासाठी. इथे आपले माणूस बसतात आणि कलेक्टर ऑफिसमध्ये पण हेल्प डेस्क आहे. ओके. प्रश्नांची उत्तरं तर मला मिळालेली आहेत मॅम. शेवटचं फक्त इतकंच असेल की सर्व अकोलेकरांना आणि जिल्ह्यातील जितकेही लोक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? आवाहन असं करायचं आहे की आपल्याला आपले जिल्ह्यात SIRच्या चांगला काम आपल्याला करून दाखवायचं आहे. बरोबर. डेली मी माझे जो EROs आहे त्यांचा आढावा घेते. आम्ही सगळे खूप मेहनत घेतो. खूप मी प्रेसमध्ये पण खूप इंटरव्ह्यूज दिले याच्यामुळे की माझी हा जो माहिती आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपले अकोलाकरांना BLOचा सहयोग करायचा आहे. तुमची हे जबाबदारी असली पाहिजे की माझ्या घरी पडलेला इनॉमिनेशन फॉर्म BLOचे हातात मला द्यायचा आहे. हा तुमची पण जबाबदारी आहे. फक्त एवढा सांगा. नक्की मॅम. थँक्यू सो मच मॅम. नक्की सर्व अकोलेकर सपोर्ट करतील आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि इतकी महत्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता धन्यवाद. आणि त्या येस थँक्यू सो मच. तुमचा जो मोठा प्लॅटफॉर्म आहे ते याच्यासाठी उपलब्ध करून दिला. येस वेलकम मॅम. आणि थँक्यू सो मच. अशा महत्वपूर्ण माहितीसाठी नेहमी अकोला न्यूज नेटवर्क तुमच्यासाठी तत्पर असणार आहे. त्यासाठी आत्ताच पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.